सुनील शेळीकर, भक्त प्रल्हाद, दानवराज हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी घोर तपश्चर्या केली. हिरण्यकश्यपूची तपश्चर्या फळाला आली आणि ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न झाले. साक्षात त्याच्या समोर पुढे टाकले. हिरण्यकश्यपू, तुझ्या या घनघोर तपश्चर्येमुळे मी तुझ्यावर अति प्रसन्न झालो आहे. तू तुला हवा असलेला वर अवश्य माग. मला मानवाकडून तसेच देव अथवा दानव, स्त्री अथवा पुरुष, प्राणी अथवा पक्षी, सजीव अथवा निर्जीव, शस्त्र अथवा अस्त्र, दिवस अथवा रात्र, घरात अथवा घराबाहेर मरण येऊ नये असा मला वर द्यावा. तथास्तु. कोणाकडूनही कोणत्याही अवस्थेत मरण येणार नाही हे माहीत झाल्यामुळे हिरण्यकश्यपू उन्मत्त झाला, अहंकारी झाला. त्याने राज्यात दवंडी पिटवली आणि देवाचं नामस्मरण, पूजा अर्चा यावर बंदी घातली. देवाचं नाव घेणाऱ्याला हिरण्यकश्यपू कडक शिक्षा करीत असे. अनेक ऋषी मुनींवर त्याने घोर अत्याचार चालू केले. हिरण्यकश्यपू स्वतः देव असल्याचे तो आणि त्याचे सैनिक सांगू लागले. पण एक दिवस मात्र राजवाड्यातून येणाऱ्या परमेश्वराच्या नामस्मरणाचा ध्वनी ऐकून हिरण्यकश्यपू प्रचंड संतापला. त्याने सैनिकांना नारायणाचे नाव घेणाऱ्याला पकडून आणायची आज्ञा केली. सैनिकांनी त्वरित आज्ञेचं पालन केलं आणि प्रत्यक्ष हिरण्यकश्यपूचा पुत्र युवराज प्रल्हादाला पकडून आणलं. तरी सुद्धा प्रल्हादाचा नारायण नामजप चालूच होता. हे बघून हिरण्यकश्यपूच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने प्रल्हादाचा, स्वतःच्या पुत्राचा अतोनात छळ करायला सुरुवात केली. त्याने राजपुत्र प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकण्याची आज्ञा केली. सैनिकांनी राज आज्ञेचं पालन निमूटपणे केलं आणि प्रल्हादाला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं. परमेश्वरावरची अढळ निष्ठा, भक्ती आणि प्रेम पाहून भगवान विष्णू प्रल्हादावर प्रसन्न झाले होते आणि त्यांच्या कृपेने कढईतल्या उकळत्या तेलाची फुले झाली. साक्षात भगवान विष्णूंनी प्रल्हादाला मंत्र जपताना कोणत्याही शिक्षेला न घाबरता परमेश्वराची भक्ती करून भगवान विष्णूंना प्रसन्न करणाऱ्या भक्त प्रल्हादाचा हा भक्तिमय प्रवास.
अध्यक्ष सागर रामदास बोराडे, कार्याध्यक्ष आदित्य कटके, गणेश जगताप, उपाध्यक्ष विशाल थोरवे।